नमस्कार, मी अश्विनी भरत कडू. आम्ही पहिल्यांदाच करटोलीची लागवड केली आहे. आमचं तसे गावाचं नाव खडकवाडी आणि खडकावरच आम्ही प्रयोग केला आहे, पण सक्सेस झालं आहे. आम्हाला खूप आनंद होते का अशी भाजी आम्ही पहिल्यांदाच बघितली आणि पहिल्यांदाच लावले. आणि ही भाजीमुळे ना भरपूर आपल्या आजारावर पण ती होती म्हणे, किडनीची, डायबिटीज, शुगर याच्यावर सर्वकडे चालते आणि चांगली पण लागते. आणि आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न केलेत, सक्सेस झालेले आहे. नाव ताई? नाव अश्विनी भरत कडू. ह्या तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? मित्राचं वैजापूरवरून बी आणलेले आहे. त्यांचं जोडीदार होतं ना, मग तिकडून आणले. सचिन गायकवाड. इगतपुरी तालुक्यामध्ये कृषीमध्ये जे विविध प्रयोग चालू आहेत त्यापैकीच एक भरत कडू यांनी खडकवाडी सारख्या गावात खडकाळ जमिनीवर करटोली लागवडीचा प्रयोग केला असून त्यांना मागच्या वर्षी जरी अपयश आलं तरी यावर्षी ते यश भरून काढतायत आणि चांगलं उत्पन्न मिळून ते 300 रुपये किलोप्रमाणे बाजारात आणि घरी देखील विक्री करतायत आणि त्यांना यावेळेस चांगलं उत्पादन मिळणार आहे. कशा जमिनीवर यांनी लागवड केली? या गावाचं नाव जरी खडकवाडी असलं आणि जमीन खडकाळ आहे, त्या खडकाळ जमिनीवर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. आणि कोणत्या पद्धतीने यांनी शेती केली आहे? जगाची जी सध्या मागणी आहे ऑर्गॅनिक शेतीची, ते लक्षात घेऊनच त्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडे वळून ऑर्गॅनिक पद्धतीने करटोलीची लागवड केली आहे. तुमचं नाव सर? मी किशोर भरते, उपकृषी अधिकारी इगतपुरी.